नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रोगान सदतान शक्तान अशेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्यमोहारतिदाय घान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण अष्टांग हृदय वाचतो. अष्टांग हृदयामधले काही अध्याय आता आपले झालेले आहेत. सो त्याच्यामध्ये 18वा अध्यायपर्यंत आपलं झालेलं आहे. आता आजपासून आपण 19वा म्हणजे बस्ती विधी अध्याय बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बस्ती ही एक अतिशय महत्वाची अशी चिकित्सा आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार आहे आणि ह्या चिकित्सेला पूर्ण चिकित्सा असं म्हटलेलं आहे. आणि पूर्ण चिकित्सा म्हणत असताना कशासाठी पूर्ण चिकित्सा म्हटलंय, तर महत्वाची गोष्ट कशी आहे ना की पूर्ण चिकित्सा म्हणजे बाकी इतर कुठलीही औषधं न देता फक्त बस्ती जरी दिला तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला दिसतात आणि म्हणूनच त्याला पूर्ण चिकित्सा असं म्हटलंय. तर आज आपण एक पूर्ण चिकित्सा सूत्रस्थानामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग असा की बस्ती जो आहे तर त्याच्यामध्ये काय म्हणू आपण ज्याला की वातदोषावरती काम होत असतं, राईट. आणि वातदोषावरती काम होत असताना आणखीन एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की वात जो आहे ना तर तो तंत्र यंत्रधरहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं तर वायू तंत्र यंत्रधरहा असं म्हटलेलं असल्यामुळं संपूर्ण शरीरातील प्रत्येक क्रिया जी आहे ना ती या वायूवरती अवलंबून आहे आणि जी क्रिया या वायूवरती अवलंबून आहे अशा या वायूला कंट्रोल करणारं म्हणजे संपूर्ण शरीराला जो वायू कंट्रोल करतो त्या वायूला कंट्रोल करणारी अशी ही चिकित्सा आणि म्हणून बस्ती चिकित्सा हा महत्वाचा आपण अध्याय आज पाहणार आहोत. हे बघत असताना आपल्याला नेहमीप्रमाणे जसं बस्ती कुणामध्ये द्यावा, बस्तीमध्ये कुणामध्ये देऊ नये, मग बस्तीचे प्रकार या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये म्हणजे की ज्या वेळेला आपण ह्या बस्तीचा विचार करतोय ना तर फक्त बस्ती एक सिंगल डोस बस्तीचा दिला आणि त्याचा उपयोग झाला असे सुद्धा पेशंट आपल्याला आपल्या दवाखान्यामध्ये आयपीडी मध्ये ओपीडी मध्ये असे बघायला मिळत असतात आणि म्हणून हा अध्याय तेवढाच महत्वाचा राहतो. मग आता एक सिंगल डोस दिला बस्तीचा आणि उपयोग झाला असं तुम्ही सुद्धा प्रत्येकाने आठवून बघा की तुमच्या दवाखान्यामध्ये आपण कुठे कुठे असं वापरलेलं आहे आणि त्याचा उपयोग कसा होता. तर अगदी एक कॉमन साधं उदाहरण की बऱ्याच वेळेला आपल्या पेशंट्स मध्ये दिसतं ते म्हणजे लहान मुलं असतात, खूप जास्त खेळत असतात आणि खेळल्यानंतर खोकला लागतो आणि असा खोकला बरीच औषधं देऊन सुद्धा त्यांचा जात नसतो. अशा वेळेला जेव्हा आपण या पेशंट्सना एक सिंगल अगदी प्लेन नुसता दशमूळ धन्वंतराचा सस्नेह निरूह जरी वापरला तरी सुद्धा त्याच्यामध्ये रिझल्ट दिसतात असं आपल्याला दिसतं. मग असं असेल ना तर मग आपण ह्या गोष्टीचा विचार तर नक्कीच करायला पाहिजे की बस्ती जो आहे तर तो आपण किती महत्वाचा आहे आणि त्याच्यानुसार आपण बस्तीच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती वाचणं, अभ्यास करणं या गोष्टी अतिशय महत्वाच्या राहतात. सो हे आज आपण पूर्ण बस्ती विधी याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक असं सांगावंसं वाटतं की यावेळचा जो आपला पाठांतराचा अध्याय आहे तर त्याच्यामध्ये शेवटच्या सोमवारी असं पाठांतराचा स्पर्धा असेल सकाळी 10 वाजता आणि त्याच्यामध्ये अध्याय जो आहे तर तो अध्याय म्हणजे वाग्भटाचा आपण जो आता जस्ट वाचला वमन विरेचन विधी अध्याय तो असणार आहे. म्हणजे त्याचा जो हे आहे काय संपूर्ण श्लोक आहेत आणि ते कोणकोणत्या ह्याच्याप्रमाणे वगैरे तुम्ही कुणी भाग घेतलेला असेल तर त्यांना समजलेलंच असेल की कशा पद्धतीने विचारलं जातं वगैरे. आणि त्याच्या बरोबरीने आचार रसायन हे असेल की जे आपल्या आचरणातनं आपल्या नित्य आचरणामधनं आपल्याला रसायनाचे फायदे करून देत असतात आणि हे आचार रसायन जे आहे ना हे जेवढं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे ना तर तेवढंच आपण बघतोय की सध्याच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन्स मध्ये सुद्धा ते तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आचार रसायन जे आहे ते आपलं प्रत्येकाचं पाठ असायला हवं आणि त्याच दृष्टीने म्हणून आचार रसायन सुद्धा ह्याच्यामध्ये आज आपण ठेवलेलं आहे. सो ह्या दृष्टीने आता आपण पुढचा अध्याय जो आहे तर तो वाचायला सुरुवात करूया. एक मिनिट हा शेअर करते.
हा अथातो बस्तिविधिम् अध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहुः रात्रेयादयो महर्षयः। याच्यामध्ये वातोल्बणेषु दोषेषु वाते वा बस्तिरिष्यते उपक्रमाणां सर्वेषां सोग्रणी त्रिविधस्तु सहा। आता पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये वातोल्बणेषु दोषेषु वाते वा बस्ती इष्यते। आता ह्याच्यामध्ये जर का मुख्य किंवा सगळ्यात काय म्हणू आपण ज्याला धातू कुठला किंवा वर्ब कुठला आहे हे जर का बघितलं आपण तर इष्यते हे त्याच्यामधलं वर्ब झालं। आता वर्बचा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्याच्यामध्ये इष्यते म्हणजे काय तर इष्ट आहे। मग कशामध्ये हे इष्ट आहे? वातोल्बणेषु दोषेषु बस्ती इष्यते म्हणजे वात उल्बण दोष असताना बस्ती हा इष्ट असतो। आणि काय तर वातोल्बणेषु दोषेषु वाते वा किंवा उल्बण वात असताना किंवा एकांतिक वात असताना दोन्ही ठिकाणी या बस्तीचा उपयोग आहे। म्हणून एकांतिक वातामध्ये किंवा उल्बण वात, उल्बण म्हणजे वाढलेला किंवा ज्याला आपण चय प्रकोप या पद्धतीने प्रकोपाला गेलेला असा जो वात आहे तर त्याच्यामध्ये हा बस्ती इष्ट आहे। आणि उपक्रमाणां सर्वेषां सहा अग्रणीही। आता अग्रणी अस्ति हे तिथे अध्यारोप वर्ब झालं। तर सहा अग्रणीही, अग्र म्हणजे काय तर टोकाला असलेला, अग्र म्हणजे टोक आपण बघतो बरं करून कुशाग्र किंवा कुशचं अग्र म्हणजे जे कुश नावाचं जे गवत असतं त्याचं जे टोक असतं ते एवढं जेवढं तीक्ष्ण असतं ना किंवा तसं तर तशी बुद्धी असणारा म्हणून कुशाग्र बुद्धी असं म्हटलं जातं बरं का। तर हे शब्द सुद्धा आपल्याला का आणि कसे आलेत हे माहिती असायला पाहिजे। म्हणजे हा टोकाला असलेला म्हणजे भेदन करणारा, तीक्ष्ण असणारा किंवा त्वरित काम करणारा असा आहे। आता उत्तम आहे किंवा सगळ्यात श्रेष्ठ आहे किंवा हे सांगण्यासाठी अग्र असा शब्द वापरला जातो। महत्वाचा किंवा सगळ्यात पहिला या अर्थाने हा अग्र हा शब्द वापरला जातो। तर उपक्रमाणां सर्वेषां सहा अग्रणी, सर्व उपक्रमांमध्ये तो अग्रणी आहे। आता उपक्रम कुठले तर आपण आता बरेच काही वेगवेगळे उपक्रम बघितले, तुम्ही बघितलं असेल तर आपण पहिल्यांदा दोषोपक्रमणीय बघितला म्हणजे दोषांच्या उपक्रमांमध्ये वाताचा उपक्रम स्नेहन स्वेदन वगैरे वगैरे या गोष्टी बघितला, कफाचा उपक्रम बघितला, या सगळ्या उपक्रमांमध्ये हा अग्रणी आहे। त्याच्यानंतर पुढे जर का आलं पण उपक्रमांच्या संदर्भामध्ये विचार केला तर लंघन बृहणीय हा उपक्रम बघितला म्हणजे लंघन करणं आणि बृहण करणं हे दोन पद्धतीचे उपक्रम आपण बघितले। त्याच्याच बरोबरीनं पुढे आल्यानंतर आपण स्नेहन बघितलं, मग स्वेदन बघितलं, मग त्याच्यानंतर वमन बघितलं, विरेचन बघितलं। आणि ह्या सगळ्या उपक्रमांचा जर का आतापर्यंतचा विचार केला तर बस्ती हा जो अध्याय आहे किंवा बस्ती हा जो उपक्रम आहे तो श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, उत्तम किंवा एक नंबरला आहे असं पण म्हणूया। सो उपक्रमाणां सर्वेषां सहा अग्रणी। त्याच्या पुढे आलेलं आहे त्रिविधस्तु सहा, ह्याचा तीन प्रकार आहेत। सहा त्रिविधः अस्ति म्हणजे हा जो उपक्रम बस्ती हा उपक्रम आहे हा तीन प्रकारचा आहे। म्हणजे तीन प्रकार कुठले ते आपण पाहणार आहोत। मग त्याच्यामध्ये तीन पद्धतीचे म्हणजे कुठले तर निरुहो अन्वासनम बस्तीही उत्तरहा तेन साधयेत। तेन साधयेत इथे कॉमा पाहिजे, साधयेत म्हणजे त्यांनी साधन करून घ्यावं किंवा त्यांनी साधाव्यात गोष्टी म्हणजेच काय तर कोणकोणत्या व्याधींवरती त्याचा उपयोग होणार आहे हे सांगतात। म्हणजे तीन प्रकार कुठले बस्तीचे तर निरुह बस्ती, अन्वासन किंवा ह्यालाच अनुवासन असं म्हटलं जातं, अनुवासन बस्ती आणि उत्तर बस्ती असे तीन प्रकार सांगितले। निरुह आणि अनुवासन हे जर का दोन प्रकार आपण बघितले तर हे दोन्ही प्रकार जे आहेत ना ते आपण नॉर्मली जसे गुद बस्ती देतो तसे दिले जातात। आणि उत्तर बस्ती म्हणजे उत्तर मार्गेण दीयते ते उत्तर बस्ती ही, मग त्याच्यामध्ये जो गर्भाशयामध्ये किंवा योनी मार्गामध्ये जो बस्ती दिला जातो तो किंवा दुसरं म्हणजे मूत्र मार्गामध्ये जो बस्ती दिला जातो तो त्याला उत्तर बस्ती असं म्हणतात। आता त्याच्यापुढे तेन साधयेत म्हणजे त्यांनी काय काय उपयोग होतो किंवा कोणकोणत्या व्याधींमध्ये त्याचा उपयोग होतो तर गुल्मानाह खुडप्लीह शुद्धातिसारशूलिनः जीर्णज्वर प्रतिशाय शुक्रानिल मलग्रहान वर्ध्म अश्मरी रजोनाशान दारुणांश्च अनिलामयान इथपर्यंत सांगतात। मग आता ह्याने काय काय कशा कशामध्ये उपयोग होतो तर गुल्म आनाह खुडप्लीह, गुल्म ह्याचा अर्थ कुठल्याही दोषांचा गोळा किंवा वेगवेगळे आपण बघतो की स्पेस ऑक्युपाइंग लिजन्स किंवा ट्युमर्स की ज्याच्यामध्ये बिनाइन आहेत किंवा कॅन्सरस आहेत तर ह्या सगळ्या प्रकारच्या गुल्मांमध्ये उपयोग होतो। आता बस्तीचा उपयोग म्हणत असताना सगळ्यात पहिलं जे आलं ते गुल्म आलं।
याचाच अर्थ बस्ती गुल्मावरती तर उपयोगी आहेच आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती पण उपयोगी आहे. पण गुल्माची जी संप्राप्ती घडते ना त्याच्यामध्ये वाताचं विशेष कार्य आहे आणि म्हणून गुल्म दिसतो. मग तिथे कफज गुल्म असो किंवा वातज गुल्म असो किंवा पित्तज गुल्म असो, कुठल्याही प्रकारचा गुल्म जर असेल ना तर तिथे संप्राप्ती जी येते ती वाताच्या अनुषंगाने संप्राप्ती आहे. आणि सगळ्यात म्हणून पहिलं महत्वाचं जे आहे ते म्हणजे गुल्म. त्याच्यानंतर अनाह. अनाह याचा अर्थ आपण मराठीमध्ये बघतो की पोटफुगी किंवा पोट फुगणं. तर अनाह आणि आत्मान असे 2 शब्द वापरले जातात. तर होमवर्कसाठी तुम्हाला शब्दकोश जो आहे आयुर्वेदीय शब्दकोश, तर त्याच्यामधून अनाह आणि आत्मान हे 2 शब्द जे आहेत ना तर ते शोधून काढायचे आणि त्याप्रमाणे मग तुम्ही दोघांच्या व्याख्या काय आहेत ना तर त्या मला सांगायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर अनाह मध्ये एवढं काय महत्वाचं आहे, तर काय पोट फुगतं, कधी पण लोक सांगतात की ऍसिडिटी होते, काही वेळ झाली की पोट फुगल्यासारखं होतं. पण हे पोट फुगणं आणि पोट कमी होणं असं जे पेशंट सांगत असतात ना, ही वातजगुल्माची सुरुवात किंवा लक्षण म्हणून सुद्धा असतं. विषटब्धाजीर्णाचं लक्षण म्हणून सुद्धा येतं किंवा वाताचं अजीर्ण म्हणजेच विषटब्धाजीर्ण तर त्याचं लक्षण म्हणून येतं. मग असं असताना नित्य नियमित जर का आत्मान असेल तर त्याची परिणिती जी आहे ना ती पुढे जाऊन गुल्मामध्ये किंवा मोठ्या संप्राप्त्यांमध्ये होत असते. कारण वाताचं अजीर्ण नित्य असणं ही गोष्ट चांगली नाही आणि म्हणूनच याचा विचार त्याच्यानंतर लगेच आलेला आहे तो म्हणजे अनाहामध्ये. त्याच्यानंतर खुडवात असा शब्द वापरला जातो. तर खुडवात असं म्हणत असताना वात रक्ताला खुडवात असं पर्यायी शब्द वापरलेला आहे. खुडवात असं का, तर आखुरिव विषम क्रुद्धम कृत्स्नम देहम प्रधावती असं म्हणलंय. आखू म्हणजे उंदीर. उंदराचं विष कसं सगळ्या पूर्ण शरीरामध्ये धावतं, तर त्याच पद्धतीनं वातरक्तामध्ये वेदना जी असते ना ती त्या पद्धतीनं संपूर्ण शरीरामध्ये येत असते आणि म्हणून वातरक्तामध्ये सुद्धा बस्तीचा उपयोग खूप महत्वाचा आहे. वातरक्ताची लक्षणं जर आपण बघितली तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रेट टो म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून दुखायला सुरुवात होते. छोटे सांधे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. पेशंट सांगतात की विशेष करून सकाळी जास्त त्रास होत असतो. ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये आपल्याला असं सापडतं की कणिक मळताना वगैरे त्रास होतो. तर ह्या सगळ्या प्रकारच्या वातरक्ताचे जी लक्षणं आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा बस्तीचा उपयोग होतो. आता वातरक्त म्हणजे कुठलाही शूल म्हटल्यानंतर बस्ती तर होणार, कारण शूलन नास्ते विना वातात असं म्हटलेलं आहे, बरोबर. परंतु वातरक्तामध्ये का स्पेसिफिक हे सुद्धा बघायला पाहिजे. तर वातरक्तामध्ये वाताची जेवढी दृष्टी आहे त्याच्या बरोबरीने रक्ताची पण दृष्टी आहे आणि रक्तम जीव इति स्थिती ही अशी गोष्ट असल्यामुळं आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्त प्रधावती असं असल्यामुळं रक्त जे आहे ना तर त्याच्या संदर्भामध्ये लगेच चिकित्सा करणं ही गोष्ट गरजेची राहते आणि म्हणून बस्ती हा जास्त महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर प्लीहा व्याधी म्हणजे प्लीह वृद्धी. तर प्लीहा वृद्धी जर का बघितली तर कोणकोणत्या पेशंट्स मध्ये सापडते, तर प्लीहोदरामध्ये सापडते किंवा जीर्ण ज्वरामध्ये प्लीहा वृद्धी दिसते किंवा मेदाच्या विकृतींमध्ये प्लीहा वृद्धी ही गोष्ट आलेली आहे. म्हणजे जिथे जिथे शरीरामध्ये मेटाबॉलिझम मोठ्या प्रमाणामध्ये बिघडतो ना तर त्या ठिकाणी ही प्लीहा वृद्धी झालेली दिसते आणि म्हणूनच प्लीहा वृद्धीमध्ये सुद्धा बस्तीचं कार्य जे आहे ते महत्वाचं. आता प्लीहा जी आहे ना तर त्याला ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसीज असं म्हटलं जातं. म्हणजे सगळे डिस्ट्रक्शन आरबीसीचं त्या ठिकाणी होत असतं. म्हणजेच शरीरामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे योग्य पद्धतीमध्ये राखणं हे प्लीहेचं मुख्य काम आहे, मुख्यतः लयाचं, राईट. जर का तिथे नाही झालं त्या पद्धतीनं तर पेशींची वाढ बेसुमार होऊ शकते आणि मग आपल्याला वेगवेगळे केसेस जसे पॉलिसायथेमिया व्हेरा वगैरे हे जसे दिसतात ना त्या पद्धतीचे केसेस त्याच्यामध्ये दिसू शकतात की जे निदान आपल्या आयुर्वेदानुसार बऱ्याच वेळेला ज्वरामध्ये, पांडूमध्ये, जीर्ण ज्वरामध्ये, ग्रहणीमध्ये अशी सापडत असतात. सो म्हणून हे एक महत्वाचं पण लक्षात घ्यायला पाहिजे की प्लीहा वृद्धीमध्ये सुद्धा बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शुद्धातिसार असं म्हटलेलं आहे. शुद्ध अतिसार म्हणजे ज्याच्यामध्ये अतिसार होतोय, सामता नाही आहे, निरामता आहे आणि अतिसार तरी देखील थांबत नाहीयेत, अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये सुद्धा बस्ती द्यावा. मग आता हा बस्ती कोणत्या प्रकारचा वगैरे हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर शूलिनहा असा शब्द वापरला म्हणजे ज्यांना नित्य शूल अंग दुखतंय त्यांना बस्ती महत्वाचा. सो अंग दुखणाऱ्या पेशंट्स मध्ये सुद्धा द्यायला पाहिजे. आता शूलिनहा असं म्हणत असताना अंगदुखी का उदरशूल हे लक्षात घ्यायला पाहिजे. संपूर्ण जेव्हा आपण ग्रंथाचा अभ्यास करतो ना तिथे शूल म्हटल्यानंतर उदरशूल हे लक्षात घ्यायला पाहिजे नेहमी. तिथे संधिशूल किंवा अंगशूल, सर्वांगशूल हे फारसं अध्यारूत नसतं. तसं असताना ते तिथे लिहितात सर्वांगशूल किंवा संधिशूल असं. परंतु नुसतं शूल म्हटलं ना की तिथे उदरशूल हे लक्षात घ्यायला पाहिजे. जसं दुग्ध म्हटल्यानंतर गोदुग्ध, मूत्र म्हटल्यानंतर गोमूत्र, तसं
ज्या वेळेला शूल म्हटलं जातं तसं उदरशूल. सो पोटाच्या सगळ्या व्याधींमध्ये हा बस्ती महत्वाचा आहे, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जीर्णज्वर. आत्ताच आपण बोललो की प्लीहा जी आहे तर त्याची वृद्धी होणं हे जीर्णज्वराशी संबंधित आहे. बरीचशी निदानं जी असतात ना मॉडर्न सायन्स नुसार आता नवीन आलेल्या व्याधींची, तर त्याचा आपल्याला जर का सोल्युशन शोधायचं असेल तर ते बरेच वेळेला जीर्णज्वरामध्ये, धातुगत ज्वरामध्ये किंवा सान्निपातिक ज्वरामध्ये मिळत असतं. सो त्या दृष्टीने जीर्णज्वराकडे नेहमी पाहायला पाहिजे. बोलीभाषे मध्ये म्हणताना हाडीताप असं म्हटलं जातं की तो व्यक्त सुद्धा जीर्णज्वर होत नसतो बऱ्याच वेळेला. दर 6 महिन्यांनी एकदा कधीतरी येतो, अशा पद्धतीचा हा जीर्णज्वर आहे. परंतु शरीरामध्ये धातूपाप फार जास्त प्रमाणामध्ये घडवून आणणारा आणि म्हणूनच मोठ्या संप्राप्त्यांना कारणीभूत असणारा असा हा जीर्णज्वर आहे. आणि म्हणून जीर्णज्वरामध्ये सुद्धा वेगवेगळे बस्ती देता येतात. जसं गुडची क्षीरपाक वगैरे जे आहे ना ते सुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो की ज्याचं गामित्व ज्वराकडे पण आहे आणि ज्याचं गामित्व आपल्या शरीरातले धातू जे आहेत त्याचे पोषणासाठी सुद्धा होईल. सो ह्या दृष्टीने ह्या बस्तींकडे बघायला पाहिजे. जीर्णज्वर, प्रतिशाय. आता प्रतिशायामध्ये सुद्धा इथे बस्ती सांगितलेल्या आहे. आता वातज प्रतिशाय, पित्तज प्रतिशाय, कफज प्रतिशाय या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. पण प्रतिशायाचं एक अजून महत्वाचं कारण जे आहे ना त्याच्यामध्ये शकृत पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजहा असं म्हटलंय. म्हणजे शकृताचा अवरोध केला असेल तर प्रतिशाय होतो. मग शरीरामध्ये अवरोध होणं हे कशाची संप्राप्ती आहे? तर अवरोध होणं ही शरीरामधली आपण नेहमीच बघतो की वाताच्या गतीची संप्राप्ती आहे. मग गती विकृती असेल तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे? मग नाकाला लेप लावण्यापेक्षा जर बस्ती दिला ना तर वाताचे प्रतिशाय फार पटकन बरे होतात असं दिसतं. त्याच्यानंतर जीर्णज्वर प्रतिशाय शुक्रानिल मलग्रहान. शुक्र अनिल मलग्रहान, शुक्रग्रहान, अनिलग्रहान आणि मलग्रहान किंवा शुक्रव्याधी असं आपण म्हणूया. शुक्राचे सगळे जे काही दोष आहेत, शुक्राचे म्हणत असताना मग त्या ठिकाणी आर्तवाचे दोष पण येतील. मग त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर बस्ती द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच आता आपण बरेच पेशंट्स मध्ये बघतो की जे इन्फर्टिलिटीचे पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये बस्तीचा उपयोग खूपच चांगला दिसत असतो आणि रिझल्ट पण खूप चांगले येत असतात. त्याच्यानंतर अनिल ग्रहान म्हणजे वातग्रहाची जिथे जिथे लक्षणं आहेत किंवा वायूचं जी गती आहे त्याच्यामध्ये जर का विकृती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बस्ती महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर मलग्रहान म्हणजे जिथे जिथे मलग्रहण झालेलं आहे म्हणजेच मलाचं शोधन योग्य पद्धतीने होत नाही आणि जर का पुरुष जर का साठून राहिला शरीरामध्ये तर अनेक व्याधी उत्पन्न करताय आणि त्या ठिकाणी सुद्धा म्हणून हा बस्ती महत्वाचा. त्याच्यानंतर वर्ध्म अश्मरी रजोनाशान दारुणांश अनिलामयान असं म्हटलंय. वर्ध्म म्हणजे काय तर आपण ज्याला आजकालच्या भाषेमध्ये हर्निया म्हणतो तर त्याला वर्ध्म असं म्हटलं जातं. तर हर्निएशन जेव्हा होतं ना त्याही वेळेला काय होतं तर आपण बघतो की इंट्राअब्डॉमिनल प्रेशर वाढतंय आणि ते प्रेशर वाढल्यानंतर इंट्राअब्डॉमिनल जे कंटेंट्स आहेत विशेष करून इंटेस्टाईन किंवा ओमेंटम आहे तर ते जे आहे ते वेगवेगळ्या ज्या काही टिपिकल साइट्स आहेत ना बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. याचाच अर्थ वाताची गती विकृत होते आणि म्हणून वर्धनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की बस्तीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर अश्मरी. अश्मरी जेव्हा आपण विचार करतो ना तर बऱ्याच वेळेला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असणारे अश्मरी यांचे रिपोर्ट घेऊन येणारे पेशंट आपल्याला दिसत असतात. मग अश्मरीमध्ये मॉडर्न सायन्स नुसार वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये स्टॅगॉन टाईप जो आहे ना तो थोडासा बाहेर पडायला अवघड पडतो. बाकी सगळे जे अश्मरी ते खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर पडतात. आता या ठिकाणी ज्या वेळेला युरेटर्स असतात त्याच्यात जिथे किंग्स असतात ना तिथे अश्मरी पास होत असताना त्रास होत असतो नेहमी. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे अश्मरी आहे तो निघून जाणं हा भाग तर महत्वाचा आहेच आहे. परंतु निघून गेल्यानंतर या लोकांमध्ये टेंडन्सी उत्पन्न झालेली असते की पुन्हा पुन्हा हे अश्मरी होत असतात. मग ती टेंडन्सी काढून टाकण्याचं काम सुद्धा हे बस्ती करतात आणि म्हणून हे बस्ती महत्वाचे आहेत अश्मरीच्या चिकित्सेसाठी. अश्मरीमध्ये आपण समजा बस्ती दिली आणि स्टॅगॉन टाईप समजा अश्मरी आहे आणि मोठा अश्मरी आहे की 1.8 सेंटीमीटर आहे वगैरे एवढा तर तो प्रत्येक वेळेला पडतोच असं होत नाही. काही ठिकाणी आपल्याला ऑपरेटिव्ह करावं लागतं. अगदीच नाही म्हणत नाही मी. 1 सेंटीमीटरच्या खालचे असतात ते पडायला खूप सोपे असतात. त्याच्या वरचे जे असतात ना ते फार तसे कठीण असतात आणि विशेष करून लोअर कॅलिक्स मधले जे असतात ते पडायला थोडे अवघड जातात कारण त्याला ग्रॅव्हिटेशन सुद्धा रिव्हर्स ग्रॅव्हिटेशनने ते यावं लागतं. मग अशा वेळेला आपल्याला काही वेळेला असं वाटतं की एवढं आपण सगळं केलं आणि तरी सुद्धा अरे उपयोग नाही झाला पेशंटला ऑपरेटिव्ह करावं लागलं. पण बस्ती वगैरे दिल्याचा एक फायदा पेशंटला नक्कीच होत असतो अशाही वेळेला की रिअकरन्स होत नाही.
अदरवाईज पूर्वी सुद्धा त्याला झालेला असतो, एक ऑपरेटिव्ह झालेलं असतं, मग सेकंड टाइम पेशंट आलेला असतो आपल्याकडे आणि समजा अर्ली स्टेजमध्ये आला तर तो 32 हे जो असतो अश्मरी तो चांगल्या पद्धतीने पडून जातो. पण तोही अश्मरी समजा ऑपरेट करावा लागला तर तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्ही दिलेल्या औषधांमुळे तिसऱ्या वेळेला पुन्हा त्याला अश्मरी होत नाही. हा एक महत्वाचा फायदा आपल्याला ह्या बस्तीच्या चिकित्सेमध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहे शब्द रजोनाशान. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बस्ती सांगितलेलं आहे हे सुद्धा ध्यानात ठेवायला पाहिजे. आता जर का तुम्ही करंट सिच्युएशन मध्ये बघितलं तर पीसीओडीचे केसेस म्हणजे असं पॅन्डेमिक झाल्यासारखे वाढत आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये. मग त्याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस, लिथार्जी, झोपून राहणं, व्यायामाचा अभाव असणं, खूप साऱ्या चिंता असणं, ऍस्पिरेशन्स खूप असणं, करिअरची चिंता असणं, ह्या सगळी कारणं त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्याबरोबर जंक फूड असणं, हे सगळं 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 बरोबर आहे. परंतु ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून काय दिसतं की 20, 22, 23, 24 वयाच्या ज्या मुली असतात ना तर त्या 6-6 महिने झाले पिरियड आलेलाच नाहीये असं सांगून येत असतात. मग इथे रजोदर्शन न होणं ह्याला काय म्हणायला पाहिजे? 6 महिने जर का पिरियड येत नसेल तर त्याला रजोनाश असा शब्द आपण वापरू शकतो. आणि जर का हिला ट्रीटमेंट नाही दिली गेली ना तर पिरियड ह्या मुलींचा आयुष्यभर येणार नाहीत आणि मग पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे इन्फर्टिलिटी आणि हे तर बाउंड टू हॅपन असं आहे. मग अशा वेळेला सुद्धा बस्तीचा उपयोग होतो. म्हणजेच काय तर आपण बघतो की शुक्र आर्तव शकृत मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया हा संपूर्ण जो काम आहे ना हे अपानाच्या क्षेत्रामधला आहे. गर्भ निष्क्रमण होणं, शुक्र आर्तव निघून जाणं, मग आता इथे आर्तव शुद्धी होणं हा भाग जो आहे तो सुद्धा अपानाच्या क्षेत्रामधला आहे. आणि अपान हा पक्वाशयाच्या क्षेत्रामध्ये की जे पक्वाशय हे महत्वाचं स्थान सांगितले. पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थे स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. तर विशेष करून पक्वाधान म्हणजे पक्वाशय हे त्याचं स्थान आहे. त्या ठिकाणी विकृती म्हणजे तिथे जर अपानाची विकृती असेल तर ह्या रजाच्या संदर्भामध्ये विकृती जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि मग असे जे पेशंट्स आहेत आपल्याकडे येणारे की 6-6 महिने मेन्सेस नाही आलेले आहेत, मग अशा ठिकाणी बस्ती हा मॅन्डेटरी राहतो म्हणजे द्यावाच लागतो. मग बस्तीशिवाय त्याच्यामध्ये रिझल्ट पटकन येत नाहीत. आणि बस्ती दिल्यानंतर 3 सिटिंग्स वगैरे झाल्यानंतर म्हणजे 14-14 दिवसांचे 3 झाले म्हणजे 3 महिने झाले की मग हळूहळू बस्ती पिरियड्स पूर्वपदावरती यायला लागतात. आणि म्हणून रजोनाशान हा शब्द खूप महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. जसं रजोनाश म्हटलेलं आहे ना तर तसं शुक्रनाश असा सुद्धा इथे आहे. जसे अझोस्पर्मियाचे पेशंट्स असतात तर त्या पेशंट्स मध्ये सुद्धा बस्तीचा उपयोग व्हायला हवा. काही वेळेला कसं असतं की स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होत असते म्हणजे अभाव जर का आपण हा पदार्थ मानत असू तर जर शुक्र तयारच होत नाहीये तर ते नसणारच आहे आणि मग औषधाने सुद्धा होणार नाहीये. मग आता तुम्ही बघतो की टेस्टिक्युलर बायोप्सी केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्टोली सेल्स आहेत असं जर का दिसलं तर मग त्याच्यापासनं स्टिम्युलेट करून किंवा आजकाल डिरेक्टली टेस्टीज मधूनच जसं ओव्हम पिकअप केलं जातं ना तर तसं टेस्टीज मधून स्पर्म पिकअप करून त्याचा आयव्हीएफ साठी यूज केला जातो. ही सुद्धा गोष्ट दिसते. मग अशा वेळेला जर का त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे की स्पर्म किंवा स्पर्मॅटोजेनेसिस करण्याचा परंतु सिमेनमध्ये स्पर्म्स नाही आहेत असे जर का काही केसेस असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बस्तीचा उपयोग करून घेता येतो. वेगवेगळे बस्ती त्या ठिकाणी आपल्याला वापरता येत असतात. सगळ्यात महत्वाचा शेवटचा शब्द अनिलामयान. अनिल आमयान वाताचे रोग याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आता 80 वेगवेगळे वाताचे नानात्मक व्याधी सांगितले आहेत. या प्रत्येक व्याधीमध्ये बस्तीचा उपयोग होणार आहे हे सुद्धा आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. सो बस्ती किती महत्वाचं आहे हे ह्या दृष्टीने आपल्याला पाहायला हवं आणि बस्तीच्या दृष्टीने पाठांतर आणि त्याचं वाचन ह्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित आपण करायला हव्यात. सो पुढच्या श्लोकाकडे जाऊया आपण. हा तर आपण इथे बघितलं की आता तो बस्ती विधी मध्यायम व्याख्यास्यामः इतिहस्माहुरात्रेयादयो महर्षयः वातोल्बणेषु दोषेषु वाते वा बस्तिरिष्यते उपक्रमाणां सर्वेषां सोग्रणी त्रिविधस्तु सः निरुहो अन्वासनं बस्तिः उत्तरः तेन साधयेत् गुल्मानाः खुडप्लीह शुद्धातिसारशूलिनः जीर्णज्वरप्रतिश्चाय शुक्रानिलमलग्रहान् वर्धम अश्मरी रजोनाशान दारुणांश अनिलामयान. याच्यानंतर अनास्थाप्य म्हणजे आस्थापन कोणाला देऊ नये किंवा आस्थापन बस्ती कोणाला देऊ नये. आस्थापन म्हणजेच निरुह बस्ती कोणाला देऊ नयेत. अनास्थाप्य स्त्वती स्निग्ध क्षतोरस्को भृशम कृशः आमातिसारी वमिमान संशुद्धो दत्तनावनः श्वासकासप्रसेकार्षो हिद्माद्मान अल्पवन्धयः
शून पाय कृताहारो बद्ध छिद्रोदकोदरी. त्याच्यानंतर कुष्ठीच्या मधुमेहीच्या मासान सप्तच्या गर्भिणी. इथेपर्यंत ते सगळे अनास्थाप्य असं म्हटलेलं आहे. अनास्थाप्य म्हणजे निरूह आस्थापन बस्ती ज्यांना देऊ नयेत असे. मग अनास्थाप्य तू कोण आहेत, परंतु एवढं असताना सुद्धा म्हणजे काय तर वरती पूर्ण फलश्रुती सांगितली बस्तीची की असं असं असताना बस्ती द्यावा, हे रोग बरे करतो, ते रोग बरे करतो, परंतु तरी सुद्धा अनास्थाप्य काही गोष्टी आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये बस्ती देणं योग्य नाही. मग त्याच्यामध्ये कोण आहे अनास्थाप्य, तर अनास्थाप्य स्वतिस्निग्ध, अतिस्निग्ध, जो अतिस्निग्ध झालेला आहे म्हणजे आपण स्नेहन वाचलेलं आहे त्याच्यामध्ये अतिस्निग्धाची लक्षणं पाहिलेली आहेत. तर अशी जर काही लक्षणं असतील तर तिथे निरोह बस्ती देऊ नये. का देऊ नये, तर ज्या वेळेला अतिस्निग्धता आहे ना तर त्यामध्ये विशेष करून अग्नी जो आहे ना तर त्याच्यावरती परिणाम आलेला आहे. अग्नीचं काम चांगलं चालू नाहीये. त्याच्यानंतर स्निग्धता शरीरामध्ये असताना सामता आहे. मग असं असताना इथे नाही करायला पाहिजे बस्ती. त्याच्यानंतर क्षत उरस्कहा म्हणजे उरक्षता. उरक्षता असताना म्हणजेच काय, तर पूर्वीच्या काळामध्ये बरेच लढाया वगैरे व्हायच्या आणि आपल्याला माहिती आहे की भाले वगैरे हे लागायचे आणि त्याच्यामुळं उरक्षत व्हायचा. आता उरक्षत म्हणजे काय, तर लंगला झालेलं थोडक्यात म्हणजे जखम असं आपण त्याला म्हणू. क्षत म्हणजे जखम. तर त्याच्यामध्ये जे लंग टिश्यू आहे ते अफेक्ट झालं आहे आणि एखादं त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन वगैरे फॉर्म झालेलं आहे तर अशा वेळेला हा बस्ती देऊ नये. का, तर शरीरामध्ये अशी गोष्ट किंवा एवढा पुयोत्पत्ती सदृश्य जर का परिस्थिती असेल तर त्या वेळेला निरोह बस्ती नाही द्यायचा आहे. त्याच्यानंतर भृशम कृशहा, खूप जास्त प्रमाणामध्ये कृशत्व असेल तरी सुद्धा बस्ती नाही द्यायचा आहे. का, तर इथे कसं आहे ना की निरोह जो आहे ना तो थोडासा एक आपण म्हणू की कर्षण करणारा, वृक्ष असणारा असा आहे आणि म्हणून भृशम कृशा फारच बारीक असेल तर नाही करायचा. त्याच्यानंतर आमातिसारी, ज्या वेळेला आमातिसार आहे, मगाशी आपण बघितलेलं की शुद्धातिसार असा शब्द बघितलेला की जिथे सामता नाही असा, पण सामता असतानाचा जो अतिसार आहे तिथे जर का बस्ती केला गेला तर मग मात्र काय होणार आहे की सामता आणि बस्तीच्या वाताची गती या दोन्ही गोष्टींमुळे वाताची गती विकृत होण्याची शक्यता असते आणि म्हणून तिथे नाही करायचंय. त्याच्यानंतर वमिमान, ज्याला उलटी होत आहे अशा पेशंटला बस्ती नाही करायचं आहे. संशुद्धो दत्त नावना, संशुद्ध म्हणजे त्याचं शोधन दिलेलं आहे असा, म्हणजे नुकतंच वमन झालंय किंवा नुकतंच विरेचन झालंय तर त्याला बस्ती नाही द्यायचा. कारण तिथे आपण बघतो की वाताची गती जी आहे तर ती आपण प्राकृत पेक्षा थोडीशी उच्च अवस्थेमधली अशी गती आहे आणि मग तिथे निरूह हा बस्ती नाही द्यायचा कारण निरूहाच्या मध्ये गती जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून. त्याच्यानंतर दत्त नावनहा, नसते दिल्या सुद्धा निरूह बस्ती नाही द्यायचा आहे. त्याच्यानंतर कास श्वास प्रमेहार्षो, कास असताना आत्ताच आपण बोललो की कासामध्ये बस्ती द्यायचा, पण तो कसा सस्नेह निरोह किंवा अनुवासन बस्ती हे आपण वापरू शकतो. म्हणजे इथे अनास्थाप्य म्हणजे निरोह बस्ती म्हणजे फक्त काढ्याचा बस्ती असं जेव्हा विचार करतो ना त्याचा विचार आहे. तर जिथे कास आहे म्हणजे खोकला असताना फक्त काढ्याचे बस्ती नाही द्यायचं, श्वास असताना निरोह बस्ती नाही द्यायचा. त्याच्यानंतर प्रमेहामध्ये सुद्धा फक्त निरोह नाही द्यायचा असं म्हटलेलं आहे. अर्शामध्ये सुद्धा, अर्शामध्ये कसं आहे ना की मांसांकुराना पानादव अशी संप्राप्ती आहे तिथे. तर मांसाची विकृती आहे, वाताची ऑलरेडी विकृत आहे आणि मग त्या ठिकाणी निरोह जो आहे तर तो नाहीये वापरायचा किंवा सस्नेह निरोह आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, पण पूर्णपणे निरोह अनुवासन असं जे आपण वापरतो व्यक्तासात तर त्या पद्धतीने निरोह वापरताना 10 वेळेला विचार करायला पाहिजे. त्यानंतर हिद्मा, आत्मान आणि अल्प वर्चसहा असं म्हटलेलं आहे. हिक्का आपण बघतो श्वासाच्या गतीच्या संदर्भामध्ये आहे आणि म्हणून गती विकृती आहे वाताची म्हणून तिथे नाही द्यायचं. त्याच्यानंतर आत्मान असताना नाही द्यायचा. हे सगळं जे आपण बघतोय ना हे फक्त निरूहाबद्दल बघतोय बरं का, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की अरे बरेच ठिकाणी नाही सांगितलेलं आहे असं तसं काय म्हणून. अल्प वर्चसहा, ज्याची प्रवृत्तीच मलाची होत नाहीये, कमी प्रमाणामध्ये होते, अशा ठिकाणी सुद्धा निरूह नाही द्यायचा आहे. अल्प वर्चसहा असं कशाचं आहे तर बलम तस्येहि विबलम, ज्या ठिकाणी राजक्ष्म्यामध्ये ज्या पेशंटचं बल मलावरती अवलंबून आहे अशा ठिकाणी तो जनरली आपण बघतो की अल्प वर्चस असतो, मग अशा वेळेला सुद्धा ते नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर शून पायु, शून म्हणजे वाकडं बरं का, पायु म्हणजे गुद,
मग त्या ठिकाणी काही जे आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी जे ओपनिंग जे आहेत तर ते वेगळ्या ठिकाणी असतात. ऑरिफाईस ज्याला आपण म्हणतो एनल ऑरिफाईस चुकीच्या ठिकाणी लोकेट झालेले असतात जन्मतः. अशा वेळेला सुद्धा तो देऊ नये. किंवा दुसरं असं म्हटलेलं आहे की सूज असताना मोशनच्या जागेला तिथे बस्ती देऊ नये. किंवा कृताहारो आहार घेतल्यानंतर निरोह नाही द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा व्यत्यासात देत असतो ना निरोह आणि अनुवासन त्यावेळेला आपण स्पेसिफिक सांगतो की खाऊन या खाऊ नका येऊ, खाऊन या खाऊ नका येऊ. ते ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि न मासान सप्तच गर्भिणी 7 महिने गर्भिणीला जर का आहेत तर तोपर्यंत निरोह नाही द्यायचा आहे. मग त्या ठिकाणी बरेच वेळेला विचारलं जातं की 7व्या महिन्यापर्यंत गर्भिणीला बस्ती नाही द्यायचा आहे. मग कधी कधी 5व्या 4थ्या वगैरे महिन्यामध्ये आपण काही वेळेला आपल्या दवाखान्यामध्ये बस्ती वापरत असतो. मग त्याचं कारण काय तर तिथे पूर्णपणे निरोह बस्ती आपण नाही वापरत ना. सस्नेह निरोह किंवा क्षीरपाक बस्ती असे वापरले जातात. सो ते एक वेळ चालू शकतात, परंतु पूर्णपणे निरोह जर का द्यायचा असेल तर मग मात्र 7 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यायचा आहे. त्याच्यानंतर कुष्ठीच्या मधुमेहीच्या असं म्हटलेलं आहे. आता कुष्ठ आणि मधुमेह असताना सुद्धा बस्ती नाही वापरायचा आहे. कुष्ठ आणि प्रमेह या दोघांचा दूषित संग्रह सारखा आहे आणि म्हणून प्रमेहामध्ये नाहीये तर तसंच कुष्ठामध्ये पण नाही. पण एकेरी निरोह बर का, हे परत लक्षात घ्या. आणि मधुमेहामध्ये सुद्धा निरोह नाही वापरायचा. वरची श्लोकातली एक चरण राहिलं त्याच्यामध्ये बद्ध छिद्रोदकोदरी असा शब्द आलेला आहे. बद्ध उदर, छिद्र उदर आणि दक्कोदर हे उदराचे प्रकार आहेत वेगवेगळे. बद्धोदर म्हणजे काय तर जिथे आपल्याला दिसतं की उदरबद्धता म्हणजेच काय तर मोशनला होत नाहीये, तिथे अडकून पडलेलं आहे किंवा पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स एका ठिकाणी पूर्ण थांबलेले आहेत असं असताना बद्ध गुदोदर ज्याला म्हणतात तर असं असताना नाही करायचं आहे बस्ती. कारण वाताची गती तिथे विकृत आहे आणि मग दिलेला निरोह जर का परत नाही आला तर मोठ्या संप्राप्त्या होतात म्हणून नाही करायचा. त्याच्यानंतर छिद्रोदरामध्ये नाही करायचा आहे. मग छिद्रोदर म्हणजे काय तर ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण इंटेस्टिनल परफोरेशन म्हणू शकतो. मग छिद्रोदर असताना सुद्धा कसं आहे त्या तिथेपर्यंत जी आहेत ना त्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स पूर्ण चेंज झालेले असतात आणि म्हणून आणि पेरिटोनायटिसची शक्यता आहे त्याच्यामध्ये. मग असं असताना जर का निरोह आपण दिला आणि त्याच्यातनं छिद्रोदरातनं तो बाहेर आला तर तो पेरिटोनायटिस होण्याची शक्यता जास्त राहते आणि म्हणून तिथे नाही द्यायचं. आणि तसंच दक्कोदर नाम उदकोदर म्हणजे जातोदकावस्था जिथे आहे की ऑलरेडी तिथे पाणी जमलेलं आहे तिथे बस्ती नाही वापरायचा आहे. आणि मग तिथे का नाही वापरायचा तर तिथे धातुपाक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग अशा वेळेला हा निरोह पण त्या ठिकाणी नाही द्यायचा. तर हे सगळे निरोह न कुठे कुठे द्यायचा म्हणजे निरोहाचे अनर्ह पण बघितले. त्याच्यानंतर हा अनास्थाप्य स्ततिस्निग्ध क्षतोरस्को भृशं कृशः आमाविसारीव मिमान् संशुद्धो दत्तनावनः श्वासकासप्रसेकार्षो हिद्मा आत्मान अल्पवह्नयः शूनपायुकृताहारो बद्धछिद्रोदकोदरी. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की कशा कशामध्ये नाही द्यायचा. कुष्ठीच्या मधुमेहीच्या मासांसक्तच्या गर्भिणी. मग ह्याच्या पुढे आस्थाप्या एव चान्वासा विशेषात अतिवन्नयः. आस्थाप्य एवच अनवास्या म्हणजे आस्थाप्य जे आहेत ना तेच अनुवास्य आहेत. विशेषात अतिवन्नयः म्हणजे ज्यांना ज्यांना निरोह देणं योग्य आहे त्या सगळ्यांना अनुवासन आपण देऊ शकतो. विशेष करून जिथे अतिवन्नी म्हणजे अग्नी जास्त वाढलेला आहे तिथे. त्याच्यानंतर अजून कुठे आपण अनुवासन देऊ शकतो. आता हे अनुवासन अर्ह सांगतात. वृक्षाः केवल वातार्ताः. वृक्ष जे लोक आहेत म्हणजे जे अतिकृष्य आहेत किंवा जे अतिवृक्ष आहेत असे किंवा फक्त एकांतिक वातव्याधी ज्यांना झालेला आहे अशा लोकांना विशेष करून अनुवासन द्यायचं. अनुवासन हितकर राहतं. म्हणजेच काय तर इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन जे निरोहाचे आहेत तर तेच अनुवासनाचे पण आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता ह्याच्या पुढे 2 गोष्टी फक्त महत्वाच्या सांगितल्या त्यांनी की वृक्ष आणि केवल वातार्ताः याच्यामध्ये विशेष करून अनुवासन द्यायला पाहिजे. न अनुवास्यः त एवच असं म्हटलंय. आता इथे पुढे अनुवासन कोणाला देऊ नये ते सांगतात. मग अनुवासनाचे अनर्ह आता चालू होतात. येन अनास्थाप्यस्तथा पांडु कामला मेह पीनसाः निरन्न प्लीह विड्भेदी गुरुकोष्ठ कफोदराः अभिष्यन्दी
वृषस्थूल कृमी कोष्ठाढ्य मारुताः पीते विषे गरे अपच्याम श्लीपदी गलगंडवान. ह्या सगळे जे लोक आहेत ना तर त्यांना अनुवासन देऊ नये. मग आता कुणाकुणाला अनुवासन देऊ नये हे आपण बघूया. तर त्याच्यामध्ये न अनुवास्यस्त एवच, जे अनुवासन करण्यास योग्य नाही ते कोण कोण, तर न अनास्थाप्य, ये न अनास्थाप्याः, म्हणजे ज्यांना आस्थापन बस्ती देऊ शकत नाही ते सगळेच्या सगळे अनुवासन न देण्यामध्ये बसतात. म्हणजे जे जे पेशंट्स निरुहाला अनर्ह आहेत ते पेशंट सगळे अनुवासनाला पण अनर्ह आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे पहिलं. त्याच्यानंतर पांडू कामला मेह पीनसाहा, पांडूमध्ये अनुवासन नाही द्यायचं आहे, कामलेमध्ये अनुवासन नाही द्यायचं आहे, मेह म्हणजे प्रमेहामध्ये अनुवासन नाही द्यायचं आहे, आणि पीनस असताना अनुवासन नाही द्यायचं आहे. अनुवासन बस्ती म्हणजे काय, तर विशेष करून आपण घृताचा किंवा तेलाचा किंवा थोडक्यात स्नेहाचा जो बस्ती दिला जातो त्याला अनुवासन बस्ती असं म्हणतो, बरोबर. मग पांडू कशी संप्राप्ती आहे, तर रसाशी संबंधित संप्राप्ती आहे. रसामध्ये इथे गुरुत्व आलेलं आहे. मग तिथे जर का आपण घृताचा किंवा तेलाचा बस्ती दिला गेला तर पुन्हा काय होणार आहे, तर गुरुत्व वाढणार आहे आणि म्हणून तिथे नाही द्यायचंय. त्याच्यानंतर कामला, कामलेमध्ये सुद्धा नाही द्यायचंय अनुवासन बस्ती. प्रमेहामध्ये नाही द्यायचंय, पिनसामध्ये नाही द्यायचंय. त्याच्यानंतर निरन्न, अनुवासन घेताना निरन्न पेशंट नाही पाहिजे, म्हणजे काही खाल्लेलं नाहीये असं नाही पाहिजे. अनुवासांच्या वेळेला भुक्त पाहिजे पेशंट, खाल्लेलं असलं पाहिजे. आणि निरुहाचं पण बघितलेलं की खाल्लेलं नसलं पाहिजे. त्याच्या निरुह द्यायचं का अनुवासन द्यायचंय त्याच्यावरती नेहमी खाऊन येऊ आणि नका खाऊन येऊ हे सांगितलं जातं, आणि म्हणून हे एक महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. सो निरन्न. त्याच्यानंतर प्लीह व्याधी असताना, त्याच्यानंतर विटभेदी, ज्याला अतिसार होतोय अशा पेशंटला अनुवासन नाही द्यायचंय. त्याच्यानंतर गुरुकोष्ठ, ज्याचं कोष्ठ नेहमी जड असतं अशा ठिकाणी अनुवासन नाही द्यायचंय. आणि कफोदराहा, कफाचा उदर असताना विशेष करून नाही द्यायचा आहे. वातज उदर, पित्तज उदर, कफज उदर हे आपण प्रकार बघतो आणि त्याच्यातला जो कफोदर हा प्रकार आहे त्याच्यामध्ये नाही द्यायचा आहे. त्याच्यानंतर अभिषंदी, ज्या पेशंटला अभिषंद हा व्याधी झालेला आहे त्याला, अभिषंद म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये ज्याला आपण कंजंक्टिव्हायटिस म्हणतो त्याच्यामध्ये अनुवासन नाही द्यायचं आहे. अभिषंद या व्याधीमध्ये संपूर्ण शरीरामध्ये अभिषंद असतो किंवा विशेष करून सामता असते आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा अनुवासन बस्ती नाही द्यायचा आहे. अभिषंदी. त्याच्यानंतर भृशस्थूल, खूप जास्ती स्थूल जो असतो त्याला अनुवासन नाही द्यायचा. ऑलरेडी त्याच्यामध्ये काय म्हणू आपण ज्याला की मेटाबॉलिझम आहे त्याची विकृती आहे किंवा त्याच्यामध्ये फॅट जे आहे त्याचं मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे, मग अशा ठिकाणी नाही द्यायचं आहे. त्याच्यानंतर कृमीकोष्ठ असताना अनुवासन नाही द्यायचं आहे. कृमीकोष्ठ असताना विशेष करून आपण बघतो की कृमी जे आहेत ना तर ते क्लेद असताना वाढतात आणि स्नेहामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेद असतो आणि म्हणून नाही विशेष करून द्यायचंय. आणि आढ्य मारुत, आढ्य मारुत असं म्हणत असताना आपल्याला उरुस्तंभ याला आढ्य मारुत किंवा आढ्य वात असं म्हटलं जातं. उरुस्तंभ म्हणजे एक असा व्याधी की ज्याच्यामध्ये पाय जे आहे ते अगदी दगडासारखे होऊन जातात आणि त्याची चिकित्सा जी सांगितली ना ती प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं अशी चिकित्सा सांगितलेली आहे. आणि हे का होतं तर खूप जास्त प्रमाणामध्ये शरीरात अभिषंद असेल सामता असेल तर या गोष्टी होतात आणि म्हणून उरुस्तंभामध्ये सुद्धा अनुवासन बस्ती नाही द्यायचं आहे. त्याच्यानंतर पीते विषे गरे अपच्याम श्लीपदी गलगंडवान, पीते विषे म्हणजे ज्यांनी विषाचं पान केलेलं आहे त्याच्यामध्ये अनुवासन नाही द्यायचं आहे. स्नेहाचं अजीर्ण हे विषाच्या अजीर्णाप्रमाणे असतं असं म्हटलेलं आहे, बरोबर. सो म्हणून तिथे स्नेह ऍड झाला तर विषाची जी ताकद आहे ती वाढते आणि म्हणून तिथे नाही द्यायचं आहे. पीते विषे गरे, गरविष असताना सुद्धा नाही द्यायचं, म्हणजे आहारामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीने खाणं गेलेलं आहे आणि शरीरामध्ये गरविष आहे तर त्यावेळेला पण नाही द्यायचं आहे. त्याच्यानंतर अपची असताना जी एखादी गाठ की जी पक्व होत नाही त्याला अपची असं म्हणतात. अपची असताना आपल्याला इथे द्यायचं नाही, म्हणजे पक्व होतात ना ते सर्वसाधारणतः व्रणशोथ असतात. व्रणशोथ सोडून इतर ज्या गाठी आहेत तर त्यावेळेला सुद्धा अनुवासन नाही द्यायचं आहे. त्यानंतर श्लीपदामध्ये अनुवासन नाही द्यायचं आहे. आता श्लीपद असा व्याधी आहे की ज्याच्यामध्ये पाय जो आहे तो खूप मोठा होतो की ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये कम्पेअर करू तर एलिफंटायसिस सारखे लक्षण आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये लिम्फॅटिक ब्लॉकेजेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मग अनुवासन दिल्यानंतर तिथे सामता वाढते, शोथ वाढतो आणि म्हणून तिथे अनुवासन नाही द्यायचं आहे. त्याच्यानंतर गलगंडवान,
गलगंड हा व्याधी म्हणजे गळ्याला मोठी सूज येते असे जे पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनुवासन नाही वापरायचं आहे. मग आताच्या भाषेमध्ये जर का आपण बघितलं तर थायरॉइडचे जे वेगवेगळे केसेस असतात त्याच्यामध्ये सुद्धा एकेरी अनुवासन वापरताना विचारपूर्वक तो आपल्याला वापरायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो, आता हे आपण बघितले हे अनुवासनाचे अनर्ह बघितले. त्याच्यानंतर तयोस्तु नेत्रम हिमादि धातू दारू अस्ति वेणुजम. त्याच्यानंतर आहे श्लोकामध्ये गोपुच्छाकारम अछिद्रम लक्ष्ण रुजु गुलिकामुखम. आता तयोस्तु नेत्रम, नेत्रम म्हणजे आता हे एकदम नेत्र कुठलं आलं तर जो बस्ती देणार आहे ना तर त्या बस्तीचं नेत्र कसं असावं हे सांगतात. बस्ती नेत्र म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये जो बस्ती दिला जायचा ना तर त्याला बस्ती का म्हणायचे हे पण सांगते पहिले. तो बस्ती जो असायचा ना तर तो वेगवेगळ्या प्राण्यांचा बस्ती म्हणजे मूत्राशय काढून त्या मूत्राशयामध्ये औषध भरून मग बस्ती वापरला जायचा. कारण ती ब्लाइंड एंड असणारी सिंगल एंड असणारी एक पिशवी आहे. आताच्या काळामध्ये तशाच पद्धतीचा जो फुटबॉल असतो ना त्या फुटबॉलचा ब्लॅडर त्याला म्हणतात की आतला जो हे असतो फुटबॉल वरनं शिवलेला असतो कडक असतो पण आत जो हवा भरली जाते ना ज्याच्यामध्ये तर त्याला ब्लॅडर म्हणतात फुटबॉल ब्लॅडर. तर ते ब्लॅडर मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला औषध भरून मग बस्ती वापरला जातो. आजकाल अशाच पद्धतीचे रबरचे वेगवेगळे बलून्स पण मिळतात की पुढे फक्त बस्ती नेत्र वापरून आणि तो रबर जो आहे तो बलून स्क्वीज करून आपण बस्ती देऊ शकत असतो. मग आता हा जो बलून आहे तर त्याला पुढे बस्ती नेत्र लावलं जातं आणि हा जो बस्ती नेत्र आहे ना तर हे नेत्र म्हणजे कशाच असतं म्हणजे एक नळी की जी नळी त्या मूत्राशयाला किंवा बस्तीला किंवा ब्लॅडरला पूर्ण बांधली जाते आणि घट्ट बांधल्यानंतर ते जे फक्त बस्ती नेत्र आहे तर ते गुदामधून पास केलं जातं आणि मग बस्ती दिला जातो. तर आता हा असा जो काही बस्ती नेत्र आहे की ज्याला आपण पुढची नळी ज्याला म्हणू तर हा बस्ती नेत्र जो आहे तर तो कसा असावा तर सुवर्णादी धातूंचा असावा. हेमादी धातू, आता सुवर्ण इत्यादी धातूंचा म्हणजे वेगवेगळे धातू आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये राजांना वगैरे ह्या गोष्टी पॉसिबल असायचा तो सुवर्ण वगैरे वापरला जायचा. आता आपल्याला अलंकारांच्या व्यतिरिक्त सुवर्णाचा वापर काही फारसा माहिती नाहीये. त्याच्यानंतर इतर धातू सुद्धा तिथे वापरू शकतो. मग आताच्या काळामध्ये आपण बघतो की ब्रास किंवा पितळ्याचे असे तयार बस्ती नेत्र सुद्धा मिळतात बरं का. त्याच्यानंतर दारू, दारू म्हणजे लाकूड, लाकडाचं सुद्धा असंच बस्ती नेत्र बनवू शकतो. त्याच्यानंतर अस्थिपासून सुद्धा हे बस्ती नेत्र बनवता येतात. म्हणजे विशेष करून बोकड असतं ना तर त्याच्या पायाचा जो अस्थी असतो तर तो स्ट्रेट आणि आतनं हॉलो असणारा असे असतात. सो ते वापरून त्याच्याप्रमाणे करता येतं. किंवा वेणुज असं म्हटलंय. वेणू म्हणजे बांबू, बांबू जे बारीक असतात ना त्या बारीक बांबू सुद्धा आतून पोकळ असतात तर त्या बांबूपासून सुद्धा हे बनवता येतात. जसे बासरी असते ना की बांबूपासून बनवली जाते आतून पूर्ण पोकळ असते आणि म्हणून त्याच पद्धतीनं आपल्याला हे बस्ती नेत्र सुद्धा त्या तसं बनवता येत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे हे बस्ती नेत्र सांगतात. ते बस्ती नेत्र कसं पाहिजे गोपुच्छाकारम अछिद्रम लक्ष्ण रुजू गुलिकामुखम. गोपुच्छाकार असलं पाहिजे म्हणजे गायीच्या शेपटाप्रमाणे हे असायला पाहिजे. आता गायीचं शेपूट कसं असतं की हळूहळू बारीक झालेलं असतं म्हणजे जेवढं स्टार्टिंगचं एंड असतं त्याच्यापेक्षा ते जे एंड दुसरं असतं ते बारीक झाले असतं. सो बस्ती बांधण्याचं जे प्रोसिजर आहे ना तर तिथे आपण जिथे बस्ती बांधणार आहे त्याचं मुख मोठं असायला पाहिजे आणि दुसरं एंड जे ते हळूहळू छोटं व्हायला पाहिजे. सो गोपुच्छाकार. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की श्लक्ष्ण, श्लक्ष्ण म्हणजे एकदम गुळगुळीत असायला पाहिजे. त्याचे धागे निघतात किंवा कुसर म्हणतो ना ते एखादं असं काठी वगैरे जर बघितली तर त्याच्या अशा छोट्या छोट्या धागे निघत असतात. सो तसं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये एकही समजा सुवर्णादी धातूंचं बनवलं आहे तर एखाद्या ठिकाणी धातूचं असं वरती आलेलं आहे वेल्डिंगचं कसं येतं तसं तर तसं नाही पाहिजे. ते पाहिजे गुळगुळीत असायला पाहिजे ते असं वाकडं वगैरे कसंही बनवायचं नाहीये स्ट्रेट बनवायचं आहे. आणि कसं तर गुलिका मुखम त्याचं दुसरं जे मुख आहे तिथे गुलिका म्हणजे एक छोटी गोळी असते ना तर तेवढं फक्त त्याचं मुख असलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये अजून कर्णिका पण असतात 2. मग त्या पहिल्या कर्णिकेपर्यंत आपल्याला तो बस्ती नेत्र पास करायचा असतं. तर ह्या पद्धतीनं आता जर का आपण बघितलं ना तर थिसिस साठी किंवा काही विशिष्ट कॉलेजेसमध्ये वगैरे
नेत्र आणि बस्तीचं पुटक हे वापरून त्या पद्धतीने बस्ती आपल्याला बघायला मिळतात, दिलेले नाही असं नाहीये. परंतु आता प्रचलित पद्धत जर आपण बघितली ना तर एनिमा पॉट आणि मग त्याला रबर कॅथेटर हे लावून बस्ती बऱ्याच वेळेला वापरला जातो. किंवा दुसरं म्हणजे पिस्टन जे असतं 100 ml ची सिरिंज वगैरे घेऊन तर त्यांनी बस्ती दिला जातो, त्याला पुढे रबर कॅथेटर वापरलं जातं. पण हे रबर कॅथेटरचं सुद्धा आपण जर का बघितलं ना तर एका बाजूला छिद्र असतं, तर ते कसं असावं, रुजू सरळ गुलिका मुख ते केवढं असायला पाहिजे, तर एक गोळी त्याच्यामध्ये जाईल एवढं त्याचं छिद्र असायला पाहिजे. का हे एवढं सांगितलेलं आहे, तर गुद जे आहे ना तर ते मर्म आहे, सद्य प्राणहर मर्म आहे, मांस मर्म आहे हे आपण बघतो. आणि मग त्याला मर्माला बस्ती देत असताना इजा नाही व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने एवढे सगळे नियम आपण ह्याच्यामध्ये बस्ती नेत्राचे जे आहेत ना तर ते सांगितलेले आहेत असं बघतो. सो इथेपर्यंत आज आपलं झालेलं आहे. पुढचा एक श्लोक वाचून आपण थांबूया आणि नेक्स्ट म्हणजे पुढच्या सोमवारी आपण पुढे वाचूया. ओके. सो गुपुच्छाकारम अछिद्रम श्लक्ष्ण ऋजु गुलिकामुखम उनेदे पंचपूर्णेस्मिन् सप्तभ्यो अंगुलानि षट् सप्तमे सप्त तान्यष्टौ द्वादशे षोडशे नव द्वादशैव परम विंशात् वीक्ष वर्षांतरेषु च. मग त्याची जाडी किती असावी प्रत्येक वयानुसार हे सांगतात पुढे. सो आपण हा श्लोक आहे त्याचं एक्सप्लेनेशन नंतर घेऊया. कोणाला काही शंका किंवा केसेस काही विचारायचे असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. जर तुम्ही YouTube वर असाल तर तिथे सुद्धा तुम्ही नक्की विचारू शकता. हा, एक क्वेश्चन आलेला आहे की उदरामध्ये कोणता बस्ती वापरावा. तर आता आपण बघितलं की निरुह आणि अनुवासन यांच्यामध्ये बरेच ठिकाणी अनर्ह म्हणून उदर सांगितलेला आहे. सो त्याच्यामध्ये उदरात बस्ती असं आलेलं नाहीये, तरी सुद्धा काही ठिकाणी पुढे जर का आपण बघितलं ना तर उदरात बस्ती असं आलेलं असतं आणि तो स्पेसिफिक बस्ती सांगितलेला असतो. तसं असेल तर तो काय म्हणावं आपण की नियमाला अपवाद असं समजायला हवं आणि त्यानुसार तो बस्ती पण हवा. ओके, आज काही शंका दिसत नाहीत, सगळ्या बस्तीवरती बरेच चिंतन करतात सगळेजण. ओके, चांगली गोष्ट. होमवर्क त्या पद्धतीनं होमवर्क करून घ्या. एक क्वेश्चन आला, एक मिनिट आपण विचार बघूया. बस्ती के बाद नस्य मना किया है, पहिले दे सकते हैं क्या. तर दत्त बस्ती दत्त नस्य असा एक शब्द आलेला होता, म्हणजे नस्य झाल्या लगेच बस्ती नाहीये द्यायचा, म्हणजे कोणतीही काय म्हणतो नस्य केलं आणि लगेच दिला बस्ती असं नाही व्हायला पाहिजे, हे त्यांनी तसं बोललेलं आहे. ओके. लो ओव्हेरियन रिझर्व कसा विचार करावा. हा, आता हे खूप आपण पेशंट्स मध्ये बघतो की लो ओव्हेरियन रिझर्व्हायर आहे, म्हणजेच काय तर AMH खूप लो आहे आणि AMH लो आहे आणि मग बरेच पेशंट्स तसे असतात आणि मग इन्फर्टिलिटीचं ते कारण असतं वगैरे. तर मग ह्याच्यामध्ये आता आपण बघतो की रजोनाश असा शब्द वापरलेला आहे. तर रजोनाश म्हणत असताना रज किंवा दर्शन रजाचं असा आता आपण विचार केला, मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला आर्तवनाश असा शब्द त्याच्या काय म्हणतो सिनोनिमच्या भेदाने आपल्याला घेता येऊ शकतो. सो तिथे सुद्धा बस्तीचा उपयोग AMH मध्ये चांगला होतोच लो AMH असताना. त्याच्याच बरोबरीने उगवता सूर्य पाहणं हे रिझर्वायर कमी न करणं याच्यासाठी खूप महत्वाचं राहतं. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः असं म्हटलंय, म्हणजे फक्त लवकर उठलं ना तरी सुद्धा आयुष्याचं रक्षण होतं. आता आयुष्याचं रक्षण म्हणजे स्वतःची इम्युनिटी चांगली तर राहतेच, नाही असं नाहीये, परंतु त्याच्याच बरोबरीने शरीराचं जे वर्तन आहे ते उत्तम राहावं असतात, रजोनाश किंवा आर्तवनाश होऊ नये म्हणून. मग ते आपल्याला बस्तिकल्प अध्यायामध्ये पुढे बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये वाग्भटामध्ये तिसऱ्या वाग्भटाच्या कल्पस्थानामध्ये बस्तिकल्पामध्ये एक वृक्ष बस्ती म्हणून आलं. आता वृक्ष बस्ती असं म्हटल्यानंतर आपण जनरली शुक्रनाशामध्ये वापरतो, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने जेव्हा आपण शुक्रनाश बघतो तर त्याला लोगच आपण रजोनाश किंवा आर्तवनाश असं आपण वापरू शकतो. आणि मग ह्याच्यातले जे वृक्ष बस्ती आलेले आहेत ना त्याचा उपयोग आपल्याला तिथे करून घेता येतो. ओके,
रोजनाशमध्ये कोणता बस्ती द्यावा सांगितला मी तुम्हाला. वाग्भटाचा कल्पस्थान मधला बस्तीकल्प विधी काढायचा. अमेन्युरियाच्या पेशंट्समध्ये 7 दिवस मरीज प्रथमन दिल्यानंतर पिरियड नाही आले तर पुन्हा 3-4 सिटिक्स मरीजना प्रथमन दिले तरी पण पिरियड्स नाही आले तर पुढे कशी चिकित्सा करावी. माझ्या पेशंट्समध्ये बस्ती वापरायला पाहिजेत. आणि बस्ती देत असताना मग त्यामध्ये शुक्रानिल विबंधी शुक्ल शतावधी असा बस्ती वापरावा. पाचन कदाचित होण्याची जास्त गरज असते. पोटामध्ये खूप जास्त उष्णता वाढू नये या दृष्टीने अनंता मंजिष्ठा फांट द्यायचा. त्याच्यानंतर गुडूची सत्व, गुडूची चूर्ण, नारायणी, शंख आणि त्याच्यामध्ये मुस्ता जर गरज असेल तर असं 2 वेळेला पोटामध्ये दुधामधून द्यायचं. सुवर्णमालिनी वसंताचा पण चांगला उपयोग होतो आणि त्याच्याच बरोबरीने बस्ती वापरायला पाहिजे म्हणजे ते पिरियड्स येतील. आता जर का आपण बघितलं ना तर बरेच पेशंट्स असे असतात की अमेन्युरिया असतं. इव्हन आता म्हटलं तसं 6-6 महिने पिरियड नसतात आले आणि मग आपण औषधं दिल्यानंतर लगेच 7 दिवसात पिरियड येणं असं अपेक्षित असतं. तर असं काही वेळेला होत नाही, त्याला वेळ थोडासा लागतो. पण वेळ दिल्यानंतर मात्र निश्चितच पिरियड्स येतात. 2 ते 3 महिने तरी सलग औषधं द्यायला हवेत. पलाश क्षार, सुकुमार घृत, हापुशादी गुल्म का क्षार अगद का विचार ट्यूबल ब्लॉक में कर सकते हैं क्या? जरूर कर सकते हैं। पलाश क्षार जो है ना उसका परिणाम आता ही है। पलाश भस्म अश्मबिदा ग्रंथाभे पूयरे तसे ऐसे बना। अश्मबिद है पाषाण भेद जिसको बोलते हैं। पलाश उसका क्षार और पाषाण भेद का क्षार जो है तो ग्रंथि रज जो है ना उसमें यूज कर सकते हैं। सो ग्रंथि रज जिधर जिधर है यानी हम जैसे बोलते हैं कि ब्लीडिंग विथ क्लॉट्स ऐसा है उसमें तो यूज हो ही जाएगा, लेकिन उसी के साथ में जो है ना ये पलाश क्षार जो है वो हम ऐसा सोच सकते हैं कि देयर इज अ नॉट इन द ट्यूब्स and because of that the patient is not getting concept, right? So ऐसे केसेस में पलाश क्षार का घृत जो है वो हम जरूर उसमें यूज कर सकते हैं। क्षार तेल बहुत सारे पेशेंट्स यूज करते हैं, उसका भी परिणाम जो ट्यूबल ब्लॉक्स है उसको क्षरण करके निकालने के लिए बहुत अच्छी तरह से आता है। वैसे ही ये क्षार जो है उसको भी हम जरूर यूज कर सकते हैं। हापुशादी घृत जो गुल्म में बताया हुआ है उसका भी परिणाम अच्छा आता है। एक पेशेंट में मैंने किरातादी तेल करके है जो ज्वर में आया है, जो पेशेंट को हर टाइम पीरियड्स के समय ज्वर रहता था और उसके जो रिपोर्ट्स किए तो उसमें ट्यूबल ब्लॉक आया था। सो ऐसे अगर केसेस है लेकिन हमारा निदान ज्वर है तो ज्वर से ही उसको देखना है। सो कोई भी पेशेंट है कि ट्यूबल ब्लॉक का रिपोर्ट लेके आते हैं, लेकिन ट्यूबल ब्लॉक का रिपोर्ट है, ट्यूब्स में ब्लॉक है ये तो मालूम हो गया, ठीक है, लेकिन हमारा निदान क्या है, सार्वदेहिक संप्राप्ति क्या है, वो भी बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है। अगर मेरे ख्याल से या फिर मेरे क्या बोल सकते केस टेकिंग से मुझे ऐसा लगता है कि ये पेशेंट जीर्ण ज्वर की ही है। सो ज्वर के हिसाब से मुझे उस पेशेंट को देखना चाहिए। ऐसे अगर करते हैं तो उत्तर बस्ती के लिए जो द्रव्य यूज करेंगे ना वो भी जीर्ण ज्वर के ही यूज करेंगे। तो उसमें किरातादी तेल एक आया है, वो किरातादी तेल यूज किया तो उसके बाद में वो कंसीव हो गई थी। सो ऐसे भी हम जरूर सोच सकते हैं। जो जिधर जिधर स्त्री रोग आया है यानी स्पेसिफिक अध्याय आए हैं उसको छोड़ के बाकी पूरी संहिता में भी बहुत सारे रेफरेंसेस हमें बहुत ज्यादा मिल जाते हैं। सो वो देखना ज्यादा जरूरी है। उत्तर बस्ती रोजनाशमध्ये द्यावा का? तर नक्की द्यावा। बऱ्याच वेळेला असं दिसतं की एंडोमेट्रियल थिकनेस खूपच कमी असतो आणि एंडोमेट्रियम वाढतच नाही। मग अशा वेळेला जे बृहण वेगवेगळे आहेत ना, जसं षटपल घृत आहे किंवा राजक्ष्मातली वेगवेगळी घृत आहेत ती त्या ठिकाणी आपण वापरू शकतो। रजप्रवृत्ती देऊन आपण पिरियड्स येत नसतील तर काय विचार करावा? 2-3 गोष्टींचा विचार करावा लागतो की फक्त पिरियड येणं म्हणजे फ्लो होणं एवढ्याच्या पेक्षा सुद्धा जास्त ना शरीरामधलं जे रजाचं सायकल आहे ते सेट करणं ही गोष्ट जास्त महत्वाची राहते। मग अशा वेळेला तिथे 3 अवस्थांमध्ये म्हणजे नवरज, पुराण रज आणि अवस्थिक रज या 3 अवस्था रजाच्या व्यवस्थित होत आहेत ना हे पाहायला हवं। त्याच्यानंतर रजप्रवर्तिनीच्या पेक्षा सुद्धा नस्य करणं, बस्ती करणं, त्याच्यानंतर पोटामध्ये काही विशिष्ट औषधं देणं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार तिथे करायला पाहिजे। दरवेळेला भेदन किंवा पाचनच औषधं वापरायची तसं नाहीये, कारण रज हे काय द्रव नाहीये, त्याचं श्रवण होत आहे, राईट?
पूर्णपणे द्रवत्व नाहीये, म्हणजे त्याचा फ्लो जो आहे ना ते श्रवणासारखा फ्लो आहे, सो सांद्र आहे आणि त्याच्यामुळे ती सांद्रता त्याला प्राप्त होण्यासाठी जर का अति तीक्ष्ण शरीरामध्ये असेल ना तरी सुद्धा ती सांद्रता मिळत नाही. म्हणून अनंत मंजिष्ठा वापरल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा पिरियड येतात असं दिसतं आपल्याला. ओके, आय थिंक सगळे क्वेश्चन झालेले आहेत. 1-2 दिवसांमध्येच 18वा अध्याय जो आहे ना तर त्याचा व्हिडिओ अपलोड होईल आणि त्याप्रमाणे बघून पाठांतराला सुरुवात करा आणि बरेच लोकांनी जास्त संख्येने भाग घ्यावा असं मला वाटतं. तेवढा सगळ्यांना एक सांगायचं होतं. आपण किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपणा, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, देखणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, गजिचो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होआवे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.